जेवण झालं. आईने आली पण आवडे मोठे घेतले, डोकं घेतले आणि बाबू 2 डोकं घेतले आणि 2 कोंबड्यांचं नळी बी घेतले. जाम भूक लागले वाटतं तुला ना. भाग्याने मला बोलतात आता सुपर मार्केटमध्ये आहे, आमच्या मेट्रो मॉलमध्ये सुपर मार्केट आहे. काय बनवायला घेतले बघ? लाडू गुल टाकले ना. काय टाकले ते? खोबऱ्याचा खीस, खोबऱ्याचा खीस आणि गुल आणि पीठ कसला आहे मग त्याचा काय करायचा? लाडू ग. मी पण जेवायला बसल्या मस्त. मी पण सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्रणय पाटील ब्लॉगवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आज आमची जत्रा आहे मस्त ना. आज मी तर सकाळी जेवल्या बिना आंघोळीचा, पण दातबीज घसून आज लवकर जिमला गेलो, सामान घेऊन आला. पण तेवढाच टाईम होतो. आता लाडू घेता, दुधाचा लाडू बनवले, लाडू बनवले बनी त्या गावदेवीला नारळ फोडलेला आणि त्याचा प्रसाद बनवतो. खाऊन घेऊ मस्त. बाबा जेवायला बसले, आई जेवायला बसले, माझं जेवण झालं. आईने आली पण आवडे मोठे घेतले, डोकं घेतले आणि बाबू 2 डोकं घेतले आणि 2 कोंबड्यांचं नळी बी घेतले. जाम भूक लागले वाटतं तुला. गाईज तुम्ही पण या जत्रेला आमच्या देवाला. तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतापर्यंत आम्ही जातोय आपण गाईज, त्याबद्दल मला माफ करा. आणि आता भाग्या, काव्या आणि वैदू जेवायला बसले. जो जिंकल त्याला आईस्क्रीम. हा आईस्क्रीम हे साबं केवढी भारी भाग्या. बाबा ही कुठली स्टाईल आहे? भाग्या मटण नाही घेत तू? रसा आवडता मग रसाच घे, मटण दे म्हणा. बाबा वैदूचा जेवणा बघ कसा आहे. अजून पाहिजे का तुम्हाला? जो डबल भात घेईल त्याला आईस्क्रीम, जो नाही घेईल त्याला नाही. नाही सिंगलच आईस्क्रीम, डबल विवल नाही ना. एकदाच ना. मग हिला नाही समजत. पहिले भात घे, तो संपो. मला तर मडका आवडते. जाऊ आईस्क्रीम खायला जाऊ मस्त. जेवल्यावर आईस्क्रीम खायला जाऊ. जिकल त्यालाच, पण डबल भात घेईल त्यालाच. नाही तर आईस्क्रीम बिस्क्रीम काही भेटणार नाही. गोला खावील 5 रुपयावाला. बजवली ना हा ना. बनी शाकटाच्या शेंगा का आज खाल्ल्या? उपास आहे का? ममता मम्मीने बन शेकटाच्या शेंगा दिल त्या. हा डबल भात घेतला त्यानाच आईस्क्रीम, नाही तर आईस्क्रीम नो आईस्क्रीम. तुला मटका आवडतं? आपल्या इथं मटका आहे पाण्याचा बाहेर. तर गाईज आता मस्त अजून एक लाडू खायला घेतले. लय भारी लागतो भुजाचा लाडू, मला जाम पटकन ना. भाग्याने मला बोलतात आता सुपर मार्केटमध्ये आहे, आमच्या मेट्रो मॉलमध्ये. यांचा मेट्रो मॉल सुपर मार्केट काय आहे ते बघून येऊ आपण. थांबा जरा. कुठे आहे तुमचा सुपर मार्केट? हे बघा सुपर मार्केट आहे. काय आहे इथं? एवढा भारी सुपर मार्केट आहे. अरे ये तो इनो है, पत्ती है पत्ती. देख ना. हेअरस्टाईल भारी आहे भाग्या. थँक यू. हे सुपर मार्केट कोणाचं आहे? खुशीच आहे वाटतं. मेट्रो मॉल आहे. मेट्रो मॉल आहे का? पैसे पण मस्त जाम पैसे वाले. पेटीएम करायला येतं. गल्ला ठेव, गल्ला नाही तर कोणी चोरून नेल. कैसे? ओ नकली पैसे. आणि ट्रॉली हो तुझी. ट्रॉली बघा काय सामान घ्यायला. पैसे किती आणले मग? भांडी बघ. दाखव पैसे.
ये देखो भांडिया वैदूचा बहुत घर पैसा आहे. ये देखो हे काय फ्रीज बापरे यो फिल्टरचं पाणी. गरम यो थंडा ओव्हन टोपली बाजाराला जाऊ या टोपली जा जा साक्षी तू पण आली बाजारात. तर पुन्हा एकदा गाईज तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि आय होप तुम्ही सगळे बरेच असणार. आणि आता कालचा व्लॉग आपण अर्धाच ठेवलेला आणि कालच्या व्लॉगला आजचा व्लॉग आपण कंटिन्यू करतोय. आणि आता मी निघालो मस्त जिमला. लाल कॉफी घेतलेली आहे तर कॉफी पिऊन घेऊ. डॅल्गोनासारखीच दिसतं शेप. आणि मस्त पिऊन घेऊ आणि जाऊया आता वर्कआउट करायला. जरा कॉफी घेतली का जरा हिट होतं वर्कआउटला जरा म्हणजे आपण इथं झोप पण उठतो. बॅका करू एक साखर नाही खायचं बॅका करू. आणि निघालो जिमला आणि पटकन लावलो जिमला. वेळ आला तर वेळ माझ्या मागे लागला. कसं जिम चालली सिरियलमध्ये. सिरियलवाले ना सगळ्या घरांमध्ये तरी वाटते हेच लावले. सगळ्या घरांनी हेच लावले. गाडीची चावी का बघ गाडी कोण दिली. आता निघूया आपण जिमला मस्त आहे ना. चावी नाही भेटत. चावी कुठे ठेवली काय नाही. चला गाईज आता निघूया जिमला मस्त. गाडीची चावी कोणी घेतली ते माहिती नाही. चष्मा घालून चालल्या कोणी बघला बिगला तवरात तर. शिकण्या दिसतं श्रवण मी. बॉडी कशी दिसतं. कडक दिसतं बॉडी. इकडे बोल कडक दिसतं दादाची बॉडी. चलो गाईज. तर गाईज आता आलेलो आहे आपण जिममध्ये आणि एक्सरसाइज स्टार्ट पण केलेला आहे. शोल्डरचा वर्कआउट स्टार्ट केलं म्हणजे शोल्डर वर्कआउट करतो आज. 3 सेट मारून झाले ना. आता 4था सेट आहे. जाम शोल्डर पण कम झाला म्हणजे दुखतं ना. तर 4था सेट मारून घेऊ आपण. तुम्हाला दाखवतो मी. पहिले नॅपकिन टाकू त्याच्यावर. किटाणू असतात किटाणू कामाचं. काय टाकलंय दुसऱ्याला का नाही गॅरंटी नाही काय. मागे राहा म्हणजे कारण की माझा शोल्डरला जरा प्रॉब्लेम झाले म्हणून बाजू पण लावले इकडं. रिस्क नाही घ्यायची आतमध्ये टाकला पाहिजे प्लेट. जय हनुमान जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नदी. एक दोन कर केले तर मेन पार्ट घालवला काय त्यांनी. मेन पार्ट कॅमेरामॅन जितेश पाटील राम कोलिवडे आत्तावाली कोलिवडा. अरे गाईज जाम हेवी नाही गेला. एवढा हेवी तर नाही गेला. जरा शोल्डरचा थोडासा मला ते फेसवरून दिसलं कसं केलं ते. एवढा पण काही हेवी नाही गेला नाही. जातात ते आरामात 2 कोटी काय जातात. पण आता कसं जरा डाऊन चालू आहे ना. सीझन डाऊन चालू आहे आमचा म्हणून. चला आता हे झाले काय बाकी होतं. नेक्स्ट सेटकडे आपण बोलूया. आणि काय फिटनेस चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करा. प्रणय पाटील फिटनेस जाके सबस्क्राईब करतो. आणि काय तो चॅनल कंटिन्यू ठेवू का नको ठेवू जरा मला कमेंटमध्ये सांगा. कारण की आता व्हिडिओ माझ्या येत तर नाही आणि मी काढतच नाही. काय करू जरा काही सजेशन द्या. ठेवू का नको ठेवू जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर चला काहीच वर्कआउट कंटिन्यू करतो. जिमच्यानंतर भेटू. तर काय आता जस्ट आलेलो हॉटेलवर जिमवरनं मस्त घरी जाऊन फ्रेश वगैरे झालो. चहा वगैरे पिला आणि आता आल्या आणि निघत मुंडी आणि भाकर खाली. आता कडक भाकर घेतले खायला. बघा दाखवता. कडक भाकर मस्त बनवले तंदुरीन. असला होता आणि मग खायची मस्त लय खतरनाक लागतं. खायची मस्त कडक केलेली आहे. वरती अमूल बटर लावलेलं आहे. लय खतरनाक लागतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. गॅसवर काय एवढी परफेक्ट होत नाही. एकदम अशी नाही जलतं गॅसवर ना. गॅसवर जळून जातं. मजा नाही येत खायला. करू लागतं कुरकुडं. बरोबर कडाक पण नाही होत. तंदुरी भट्टीन कडाक केलेली लय खतरी लागतं. तरी पण तुम्ही गॅसवर करून बघा. लय भारी लय भारी. मी आता घेता खाऊन. चला आज हल्दीला पण जायचं आहे मला अजून.
वडवलीला हल्दीला जायचं आहे. तर बघू आता माझा फ्रेंड कधी फोन करतं आणि मग नंतर 11 सव्वा 11पर्यंत जाणार आहे आम्ही. तर काहीच आपल्याला जायचं होतं हल्दीला, झाला कॅन्सल झाला. त्या जित्याने मला लसपट यांनी बोलली दिली, तर हल्दीला जायचं कॅन्सल झालं. तर इथेच मस्त जेवायला घेतला होता. त्या भुर्जी, चिकन, भाकरी, सलाड, कांदा लिंबू मस्त पटाटांमध्ये पेटपूजा केली. जाम पोट भरले. झालेलं आहे जेवण. आता हल्दीला जायचं कॅन्सल झाला. आता बाईक उचलेल. माझा मित्रच होता माझा पण, मित्रच आहे माझा पण. ना आता उद्या जाऊ लग्नाला जायलाच लागेल, नाही तर त्याला घातील माझा पण. उद्या जाऊ याला माझं लग्नाला. आता जाऊ घरी. आज चहा प्यायला जाणार, कलाप लागली जाऊन.